श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, सगळ्या स्वामी भक्तांसाठी दिवाळीचं पर्व आलं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण 20 मार्च 2026 रोजी आहे श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिवस, ज्याला आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती असं सुद्धा म्हणतो. आता प्रकट दिन कशामुळं, तर हा गर्भीचा अवतार नाहीये, तर स्वामी प्रकट झालेले आहेत, त्यामुळे आपण त्यांचा प्रकट दिन साजरा करतो. तर स्वामी प्रकट दिनाच्या निमित्तानं आपल्याला काही सेवा करावायच्या. त्या सेवा कोणत्या, त्या तर तुम्हाला म्हणजे जे सेवेकरी आहेत त्यांना माहीतच आहेत, परंतु जे नौखे आहेत त्यांना माहिती नाही. तर त्यांनी कोणत्या सेवा करायच्यात, त्या कशा करायच्यात, त्याच्यासाठी नियम काय आहेत किंवा त्याबद्दलची काही माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील. कारण बरेच स्वामी सेवेकरी हे नित्य नियमानं पारायण करत असतात, परंतु जे नौखे आहेत किंवा जे आणखीन स्वामी सेवेमध्ये आलेले नाहीत, परंतु त्यांना स्वामीची प्रचिती हवी आहे किंवा त्यांना स्वामीच्या सेवेत यायचं आहे, तर अशांनी आणि स्वामी सेवेकऱ्यांनी सुद्धा सगळ्यांनी म्हणजे आपल्याला स्वामी प्रकट दिनाचं औचित्य साधून ही सेवा करावायची आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला 21 दिवस श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारायणाचा संकल्प करायचा आहे. तर ह्याची आपले 21 पाठ होतील या उद्देशाने आपल्याला म्हणजे संकल्प करायचा आहे. तर तुम्ही 28 तारखेला जर संकल्प केला तर निश्चित 20 तारखेला स्वामी प्रकट दिन आहे, तर 20 तारखेला आपला 21वा दिवस येतो, म्हणजे त्या दिवशी तुमच्या पाठाची तुमच्या संकल्पाची समाप्ती होते. तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता. नाही तर तुम्ही म्हणजे 4 दिवस आधी तुम्ही अगदी आजच्या दिवसापासून किंवा ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहिलाय त्या दिवसापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. 5 दिवस पुढे जर आपल्याला काही अडचणी आल्या किंवा ज्यांचा मासिक धर्म वगैरे आहे म्हणजे 28 तारखेच्या नंतर, तर ते 4-5 दिवस त्यांचे पुढे स्किप होतात. त्याच्यामुळं जर तुम्ही आधी म्हणजे 28 तारखेच्या आधी तुम्ही, आता आज 20 तारीख आहे, तर 20, 21, 22, 23, 24 ही एका तारखेला जर तुम्ही संकल्पयुक्त ह्या सेवेला सुरू केलात की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारायणाच्या जर सेवेला सुरुवात केलात, तर निश्चित तुमचे 20 मार्च पर्यंत तुमचे 21 पाठ होतील. तर तुम्हाला आता शक्य नाही किंवा आता कुठल्या अडचणी आहेत, तुम्ही 28 तारखेला पारायणाला सुरुवात करणार असाल, तर पुढे एखाद्या वेळेस जर अडचणी आल्या तर एखादे 2 पारायण किंवा एखादे 2-3 पारायण तुम्ही पुढे गेले तरीही काहीच हरकत नाही. म्हणजे 20 तारखेच्या नंतर म्हणजे स्वामी प्रकट दिनाच्या नंतर जरी 2-3 दिवस तुम्हाला लागले तरी काही हरकत नाही. आणि जर आधी केले आणि 20 तारखेच्या आधी तुमचे 21 पारायण झाले तर आणखीन तुमचे जर पारायण एक्स्ट्रा होत असतील तर त्यात वावगं काही होणार नाही. कारण महाराजांच्या सेवेत किंवा महाराजांच्या या ग्रंथाची एवढी ताकद आहे की आपलं आयुष्य सगळं बदलून टाकणारा, पालटून टाकणारा हा ग्रंथ आहे. कारण हा ग्रंथ ज्याच्या आयुष्यामध्ये आला, ज्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी आले, त्यांच्या आयुष्याचं निश्चितच सोनं झालेलं आहे. त्याची प्रचिती काही लोकांनी घेतलेली असेल किंवा काहींना आणखीन आलेली नसेल, तर निश्चित तुम्ही या ग्रंथाचं पारायण करा, तर निश्चित तुम्हाला महाराजांची प्रचिती येईल. तर या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी म्हणजे आता तुम्ही आता कितीही तारखेपासनं जर तुम्हाला 21 दिवसाचा संकल्प करायचा आहे आणि पुढे कुठल्याच अडचणी नाहीत, तर अशा वेळेस तुम्ही 28 फेब्रुवारी पासून ते 20 मार्च पर्यंत तुम्ही सेवा करू शकता. तुम्हाला असं वाटतंय की पुढे अडचणी येतील, तर त्यामुळे तुम्ही 28च्या आधी तुम्ही सेवा यायला सुरू करू शकता. किंवा तुम्हाला कुठल्याच अडचणी नाहीत तरी सुद्धा तुम्ही उद्यापासून अगदी पारायणाला सुरुवात केली तरीही चालतं. कारण महाराजांचं म्हणणंच आहे की जो माझं नामस्मरण करतो, जो मला जपतो त्याला मी जपतो. तर त्यामुळं जर महाराजांच्या छत्रछायेत आपल्याला राहायचं असेल तर आपले 21 संकल्पाशिवाय जर काही पारायण झाले, काही सेवा झाल्या, तर निश्चितच आपल्या एवढे भाग्यवान आपणच म्हणावं लागेल. त्यामुळं सगळ्या बंधू भगिनींनी सेवेला सुरुवात करावं. कारण सेवेकरी म्हटलं की त्याच्या आयुष्यातला म्हणजे आनंदाचं पर्व म्हणजे स्वामी जयंती, स्वामी प्रकट दिन. कारण स्वामी प्रकट झाले म्हणून आपल्याला ह्या ब्रह्मांड नायकाची सेवा करायला भेटलेली आहे किंवा या ब्रह्मांड नायकाच्या छत्राखाली आपल्या सगळ्या समस्या दूर झालेल्या आहेत. आपल्या प्रापंचिक समस्या असो, आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, सगळ्या प्रकारच्या समस्येतून आपल्याला महाराज मुक्त करतात. त्यामुळे निश्चितच आणि फक्त समस्येतून मुक्त करावं म्हणून नाही, तर एक आत्मिक समाधान मिळावं म्हणून सुद्धा आपल्याला सेवा करणं गरजेचं असतं. कारण खूप जण म्हणजे संकल्प विना संकल्प सुद्धा सेवा करतात. आपल्या संसारामध्ये हजारो समस्या भेडसावत असतात, तर आपण प्रत्येक समस्येच्या निवारणासाठी काही म्हणजे सेवाच करतो तसं नाही. परंतु प्रत्येक वेळेस आपण आपल्या अडचणींसाठी सेवा करण्याच्या ऐवजी
काही संकल्प न करतात जरी आपण सेवा केल्या तरी महाराज आपल्याला भरभरून देतात, यात मात्रही शंका नाही. कारण महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत. महाराजांना आपण माऊली असं म्हणतो. तर कुठल्याही आईला आपल्या बाळाला काय त्रास होतो हे सांगण्याची गरज नाही, ती आपोआपच ओळखून घेते. त्याच पद्धतीनं हे ब्रह्मांड नायक सुद्धा आपण मागितल्यावरच देतात असं नाही, आपण न मागता सुद्धा ते आपल्याला खूप काही देतात किंवा आपल्याला खूप काही दिलेलं आहे. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही काही जण संकल्पयुक्त ही सेवा करत असतात किंवा काही जण विना संकल्प फक्त कृतज्ञता व्यक्त करत असतात. तर असो, आता प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न. तर मैत्रिणींनो, आता ही सेवा आपण ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत करायचं आपलं निश्चित झालं. तर मग आता हे पाठ कसे करायचे, पाठ कशाला म्हणतात? दिंडोरी प्रणीत जर तुमच्याकडे ग्रंथ असेल तर त्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तर त्या 1 ते 21 अध्याय एका बैठकीत करणं याला एक पाठ करणं असं म्हणतात. तर आता 21 पाठाचा संकल्प म्हणजे दररोज एक पाठ करणं म्हणजे 21 दिवसाचा संकल्प किंवा 1 ते 21 पूर्णतः एका बैठकीत आपण ते पारायण करणं. आता बऱ्याच जणांना एका बैठकीत होत नाही, तर अशा वेळेस आपल्याला फक्त महाराजांच्या सेवेत राहायचंय, हा हेतू मनात ठेवायचा आहे. ते 21 अध्याय करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही सकाळी 7, दुपारी 7 आणि सायंकाळी 7 या पद्धतीनं जरी केलं तरी काहीच हरकत नाही. कारण फक्त आपला भाव हा आहे की आपल्याला महाराजांच्या सेवेत राहायचंय, आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने ह्या सेवा करायच्यात. म्हणून तुम्ही 7-7-7 या पद्धतीनं जरी केलं तरीही चालतं. नाहीतर तुम्ही सकाळी 11 करा किंवा संध्याकाळी 10 करा, या पद्धतीनं केलं तरीही चालतं. मग सांगण्याचा उद्देश हाच की एका बैठकीत शक्य नाही तर तुम्ही 2 बैठकीत करा, 3 बैठकीत करा, परंतु एका दिवशी 1 ते 21 अध्यायाचा हा पाठ मात्र संपूर्ण तुम्हाला करायचा आहे की जेणेकरून 21 दिवसामध्ये आपले 21 पाठ होतील. 21 पेक्षा जास्त झाले तर हरकत नाही, परंतु 21 पेक्षा कमी होऊ नयेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण आता कसं 7.5 माणसांना कुठलीही म्हणजे अडचणी येत नाहीत, परंतु एखाद्या लहान बाळ आहे तर तिला त्या बाळाला दूध पाजवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाला उठावं लागतं किंवा एखादी गर्भवती स्त्री आहे तिला बसणं शक्य होत नाही, एखाद्या वयोवृद्ध आहेत त्यांना गुडघ्यांचा त्रास होतो. तर अशा वेळेस 2 बैठकीत 3 बैठकीत जरी पाठ केला तरी काहीच हरकत नाही. फक्त आपल्याला महाराजांच्या सेवेत आपल्या मुखामध्ये महाराजांचं नाम असायला हवं, ही एवढी गोष्ट आपल्याला पाळायची आहे. तर या पद्धतीनं जरी तुम्ही पारायण केलं तरीही चालतं. आता हे पारायण कुठं बसून करायचंय, तर हे पारायण तुम्ही कुठेही बसून करा. महाराजांची एवढीच इच्छा आहे की तुम्ही जिथं असाल तिथं महाराजांचं नाव घ्या. या पलीकडं महाराज आपल्याकडून कशाचीही अपेक्षा करत नाहीत, न खडी साखरेची, न नारळाची, न फुलाची, न कुठल्या नैवेद्याची, कुठल्याच गोष्टीची अपेक्षा महाराजांना आपल्याकडून नाही. तर आपल्याकडून फक्त महाराजांचं आपल्या मुखातून नाव निघावं, आपण नामस्मरणात राहावं, एवढीच महाराजांची इच्छा असते. आणि मग त्याच्यासाठी जागेचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही, कुठल्याच गोष्टीचं बंधन आपल्याला नाही. तर आपण जिथं आहात तिथं पारायण तुम्ही करू शकता. एवढंच काय, तर तुम्ही नोकरीला जाताय तर तुम्हाला नोकरीच्या तिथं एखादा तास वेळ भेटतो तर तुम्ही त्या ठिकाणी केलं तरीही चालतं. तुम्ही घरात म्हणजे खाली बसून करा, तुम्हाला खाली बैठक होत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून, सोफ्यावर बसून जरी पारायण केलं तरीही चालतं. फक्त आपल्याला पारायण करायचं हीच एक गोष्ट डोक्यात ठेवायची आहे. मी हे पारायण जेव्हा जॉब करायची तर तेव्हा मला ट्रेनमध्ये वेळ भेटायचा, तर मी ट्रेनमध्ये स्लीपरच्या वरच्या सीटवरती जाऊन बसायची आणि हे पारायण करायचे. असे बरेच जण असतात की ज्यांना जसा वेळ मिळेल आणि जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी बसून हे पारायण करत असतात. फक्त पारायण करणं हाच एक उद्देश ठेवायचा. महाराजांच्या सहवासात आपल्याला राहायचंय, महाराजांच्या नामस्मरणात आपल्याला रमायचंय. तर त्यासाठी जागेचं, वयाचं कसलंही बंधन नाही किंवा लिंगाचंही बंधन नाही. कुणीही कुठंही केव्हाही तुम्ही सेवा करू शकता. फक्त संकल्प जेव्हा करतो तर त्यावेळेस एक मनावरती आपण निर्बंध टाकायला हवेत की आपण ठराविक वेळेला आपण महत्व द्यायचं की पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण ही सेवा केलेली आहे तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला त्याच वेळेला तो पाठ करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण एक वेळ निश्चित केली की म्हणजे प्रत्येकांना एक कुणी म्हणजे आपल्या घरी जर कुणी येणार असेल तर आपण वाट पाहत असतो. त्याच पद्धतीनं महाराज सुद्धा दररोज आपण पहिल्या दिवशी ज्या वेळेला पारायणासाठी बसलो तर दुसऱ्या दिवशी महाराज स्वतःहून आपली वाट पाहायला सुरू करतात. तर असं व्हायला नको की आज तुम्ही सकाळी पारायण केलंय तर उद्या तुम्ही दुपारी कराल किंवा संध्याकाळी कराल. तर अशा वेळा बदलू नका. जर म्हणजे खूप अडचण असेल तर अशा वेळेस ठीक आहे, परंतु तुम्हाला कुठल्या अडचणी नाहीत, परंतु तुम्ही घरातल्या कामाने गोंधळून जाऊन जर तुम्ही तुमच्या वेळा बदलत असाल तर असं नका करू. तर तुम्ही फक्त एका वेळेमध्ये निश्चित 21 दिवस पारायण करायचे, तर 21 दिवस तुम्ही
एका ठराविक वेळेमध्येच हे पारायण करायचंय. तर हे पारायण करताना आपल्याला काही निर्बंध आहेत का? निर्बंध म्हणजे आता खाण्याचे, आहार विहार याबद्दल काही आहेत का? तर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला आहारावरती नियंत्रण आहे, एक धान्य खायचंय. परंतु श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला कसलंही बंधन नाही. म्हणजे खाण्यापिण्यावरती कसलेही निर्बंध नाहीत. तुम्ही लसूण खाऊ शकता, कांदा खाऊ शकता, तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकता, सगळ्या प्रकारची धान्य खाऊ शकता. त्यासाठी फक्त एकच धान्य असं काही नाही. फक्त आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. जोपर्यंत आपली 21 दिवसाची सेवा होत नाही तोपर्यंत आपल्या घरात शक्य तोपर्यंत मांसाहार होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यायची. परंतु घरातली इतर लोक ऐकत नसतील तर अशा वेळेस जी कोणी व्यक्ती पारायण करते की जिने कोणी संकल्प केलेला आहे त्या व्यक्तीने मात्र मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. कुणी मद्यपान किंवा कुठलं व्यसन करत असेल तर निश्चितच तुम्ही ते व्यसन, मद्यपान ह्या गोष्टी सुद्धा टाळा. कारण आपल्याला सात्विक आहार ठेवून भले तुम्ही लसूण कांदा खा, लसूण कांदा हे तामसी वृत्तीचे असतात, परंतु जर आपण कमी प्रमाणात खाल्लं तर निश्चितच म्हणजे ह्याचे एक बंधनच आहेत किंवा हे खाऊच नाही असं नाही. पण ज्या गोष्टी आपण टाळायला हव्यात, जसं की मद्यपान करायचं नाही, धूम्रपान करायचं नाही, मांसाहार करायचं नाही, या गोष्टी मात्र आपल्याला आवर्जून टाळायच्यात. त्यासोबतच आपल्याला परान्न सुद्धा टाळायचं आहे. आता परान्न म्हणजे काय? तर परान्न आपण जर माहेरी गेलो तर आपण माहेरचं अन्न ग्रहण करू शकतो. गुरुमाऊली तर म्हणतात की आपण सेवेकऱ्यांच्या घरचं जर अन्न खाल्लं तर त्याला सुद्धा परान्न असं म्हणत नाहीत. परंतु माझं एक वैयक्तिक मत आहे की कुठलीही सेवा करताना आपण कुणाच्याही घरचं खायचं नाही. आता एखाद्या वेळी काही कामानिमित्त आपण माहेरी वगैरे गेलो तर निश्चित आपण त्या ठिकाणचं ग्रहण करू शकतो. परंतु शक्यतोपर्यंत ह्या पारायणाच्या काळामध्ये आपल्याला प्रवासही टाळायचा आहे किंवा आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं परान्न सुद्धा खायचं नाही. या गोष्टी मात्र कडकडीत वर्ज्य करायच्यात. तर मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की परान्नाचे आपल्याला दोष लागतात. मग ते दोष परान्न बनवणाऱ्या व्यक्तीचं अन्न बनवतानाचे विचार काय होते ते विचार त्या अन्नात जातात आणि ते अन्न आपण ग्रहण केलं तर त्याचा निश्चितच आपल्या शरीरावरती प्रभाव पडतो. त्यामुळे आपण शक्यतोपर्यंत टाळायचे. त्यासोबतच जे काही आपल्या खात्यामध्ये किंवा आपल्या भाग्यामध्ये जे काही क्षण महाराजांच्या सेवेचे आपल्याला मिळालेले आहेत ते भाग्याचे क्षण आपण परान्न ग्रहण केल्यामुळे ते त्यांना जातात. त्याच्यामुळे आपलं पुण्यकर्म हे आपल्याच खात्यात असावं, आपलं पुण्यकर्माचं वाटेकरी कुणीही होऊ नये यासाठी शक्यतोपर्यंत आपण परान्न घ्यायचं नसतं. बाकी दुसरे कुठलेही नियम नाहीत. हे साधे सोपेच नियम आहेत. या साध्या सोप्याच नियमाने आपल्याला हे पारायण करायचंय. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मग ब्रह्मचर्याचं पालन करायचं का? तर ब्रह्मचर्याचं पालन केलं तरी उत्तम, नाही केलं तरीही चालतं. म्हणजे जसं गुरुचरित्र ग्रंथासाठी कडकडीत नियम आहे की आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचंय, पण स्वामी चरित्र सारामृतासाठी या नियमाचं पालन नाही केलं तरीही चालतं. पण एखादा संकल्प जेव्हा आपण करतो तर तेव्हा आपण सगळ्या गोष्टी किंवा सगळे नियम पाळून जर केलं तर निश्चितच एक आत्मिक समाधान आपल्याला मिळतं. जर शक्य असेल तर करा. परंतु काही जण म्हणजे संतती प्राप्तीसाठी ही सेवा करत असतील तर अशा वेळेस त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालतं. परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं तरीही चालतं. आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा, हे पारायण करायचे, थोडीशी मागे पुढे माहिती होते, जसं मला क्लिक होते त्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करते, त्यामुळे तुम्ही समजून घ्यालच. तर असो, तर पारायणाची विशिष्ट मांडणी करायची का? आपल्याला 21 दिवसाचा संकल्प करायचा आहे तर पारायणासाठी एखादी विशिष्ट मांडणी असावी का किंवा असते का? तर तुम्ही कलश स्थापना करून तुम्ही फोटो एखाद चौरंगावरती फोटो ठेवून कलश स्थापना करू शकता. तुमच्याकडे महाराजांचं अधिष्ठान आहे, फोटोच्या स्वरूपात असेल तर फोटो ठेवा, मूर्तीच्या स्वरूपात असेल तर मूर्ती तुम्ही ठेवू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काही गरज नाही, आपण नेहमीचे पारायण करतो, तर मग याच्यासाठी वेगळ्या मांडणीची गरज नाही, तर निश्चित यासाठी कुठल्याही मांडणीची गरज नाही. परंतु एखाद्याची इच्छा असते किंवा एखादं एरवी कधीही सेवा करत नाही परंतु काही दिवसांचं औचित्य साधून, जसं की आता महाराजांचा प्रकट दिन, या दिवसाचं औचित्य साधून जर करण्याची इच्छा असेल किंवा तुम्हाला काही हवं असेल, महाराजांकडून काही अपेक्षा असतील, अपेक्षा सगळ्यांनाच असतात, त्यात मीही काही वेगळी नाही, परंतु तुम्ही त्या गोष्टीसाठी मागणी करून जर संकल्प करत असाल, एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्ही मागणी करून संकल्प करत असाल, तर अशा वेळेस तुम्हाला वाटत असेल की आपण मांडणी करून ही सेवा करावी, तर निश्चित तुम्ही मांडणी करू शकता, नाही केली तरीही चालतं. आणि पोथीसाठी म्हणजे या ग्रंथासाठी आपल्याला विशिष्ट जागा, ग्रंथ उचलायचा नाही का असाही कुठला नियम नाही. तुम्ही आजचं पारायण केलं, आजचा एक पाठ पूर्ण झाला की तुम्ही जिथं तुमची जागा आहे ठेवण्याची त्या जागेवर तुम्ही उचलून ठेवून दिला तरीही चालतं.
बाकी असं वेगळं मांडणी किंवा ग्रंथ एकाच ठिकाणी असं कुठलाही नियम नाही. त्यामुळं साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. या सेवेसोबतच इतरही सेवा करायच्या, तर त्या सेवा कुठल्या त्या माहितीचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे, परंतु जे नौखे आहेत, जे सेवेकरी नाहीत, तर ज्यांना महाराजांबद्दल काही माहिती नाही किंवा महाराजांच्या या ग्रंथाच्या पारायणाबद्दल काही माहिती नाही, त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते. म्हणून हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.